महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी देशभरातील भाविक वेगवेगळ्या मंदिरात शिवलिंग आणि नागदेवताची पूजा करताना दिसत होते। तर दुसरीकडे याच शुभ दिनी एका घरातील देव्हाऱ्यामध्ये असे काही धक्कादायक घडले ज्याची कोणी स्वप्नातही कल्पनाही करू शकणार नाही। तळेगाव दाभाडे स्टेशन परिसरात राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी कविराज पाटोळे हे आपल्या परिवारासह सदर ठिकाणी राहतात। तर महाशिवरात्रीच्या पहाटे जेव्हा पूजा करण्यासाठी ते देवाच्या गाभाऱ्याजवळ गेले तेव्हा त्यांना एक भला मोठा नाग त्या गाभाऱ्याच्या आत विराजमान झालेला दिसला। या नागाला पाहताच काय करावे आणि काय नाही अशी परिस्थिती पाटोळे यांची झाली। त्यानंतर त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांनी देखील याबाबतची माहिती मिळताच सकाळी या नागदेवतेचे दर्शन घेतले। पाटोळे परिवारातील सदस्य दर्शन घेण्यासाठी आपल्या जवळ येत असल्याचे पाहून या नागाने सुस्काऱ्या मारत देव्हाऱ्यातच भला मोठा फणा काढला। तर यातून पुढे काही अर्थ अनर्थ घडू नये या गोष्टीचे भान राखून याबाबतची माहिती या कुटुंबियांमार्फत स्थानिक सर्पमित्राला देण्यात आली। या माहितीच्या आधारावर त्वरित सर्पमित्रही पाटोळे यांच्या घरात दाखल झाले। तोपर्यंत हा नाग देव्हाऱ्याच्या मागे लपून बसला होता। तेव्हा मोठ्या शिताफीने या नागाला पकडण्यात आले। अचानकपणे घरात दाखल झालेल्या या नागाचा थरार तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला। तर महाशिवरात्रीच्या दिवशी अचानकपणे घरातील देव्हाऱ्यात दाखल झालेल्या या नागदेवतेला ताब्यात घेऊन सुखरूपपणे अज्ञात स्थळी सोडण्यात आले असल्याची माहिती आता या सर्व मित्रांनी दिली आहे। समीर शेख, ब्युरो चीफ, आपला आवाज।